हातामध्ये बासुरी आहे. त्या बासुरीचं भाग्य काय माय बाप की लाकडाची बासुरी भगवंताच्या मुखाला लागते. आपल्यापेक्षा तिचं परत भाग्य. आपल्याला असं वाटतं की आपण बासुरी बनावी आणि भगवंताच्या मुखाला लागावी. आणि परमात्मा अशी बासुरी वाजवायचे की संपूर्ण या ठिकाणी गोप गोपिका आपापली घरातले काम सोडून त्या बासुरीच्या तालामागे लावायचे. कृष्ण म्हणायला लागले की माझ्या बासुरीच्या मागे तुम्ही काय येतात? माझं तर काम आहे तुम्ही तुमच्या पतिदेवांची सेवा करा, घरातले काम करा. आणि कृष्णा एवढी छान बासुरी वाजवतो की त्या बासुरीच्या तालाने आमच्याकडे राहिला. सुंदर अशी बासुरी वाजवतो. काय वाजवतो? बासुरी बजाई शामने मेरी निंदिया चुराई शामने. ऐसी बासुरी शामने मेरी निंदिया चुराई शामने. ऐसी बांसुरी बजाई शामने मेरी निंदिया चुराई शामने. सुंदर बांसुरी वाजवतो. हो आणि श्लोक ऐकवला सुखदेव स्वामींना. अरे अरे परत परत म्हणायचे की छान श्लोक आहे. आमच्याकडे एवढंच आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर पिताश्रीकडे चला. पिताश्री कोण? अहो व्यासजी महाराज लेखक सुरुवात आहे. सूर्यवंशी स्वामी पिताश्रींकडे आले आणि आल्यानंतर सांगितलं की पिताश्री वडिलांच्या संपत्तीवरती अधिकार कोणाचा असतो? त्यावेळेस सांगितलं की मुलाचा असतो. धन्य तो पुत्र की वडिलांच्या संस्काराची या ठिकाणी प्रॉपर्टी मागतोय, संपत्तीची नाही. तो खरा पुत्र. पात्रता कळाली आणि तो भागवत ग्रंथ घेतला श्रोतेजनो. आणि तो भागवत ग्रंथ सुखदेवजी स्वामींच्या हातात दिला आणि सुखदेवजी स्वामी गंगा किनारी आले. बोले सद्गुरुदेव भगवान की जय. गंगा किनारी आले आणि आल्यानंतर सुखदेवजी स्वामींच्या मुखामधून राजा परीक्षिताने भागवत ऐकला. महापरीक्षित कोण असा प्रश्न या ठिकाणी शोधक सुतांना विचारताय. माहिती परीक्षित म्हणजे कोण? पांडवांमध्ये येणारा वंश म्हणजे परीक्षित राजा. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पांडव. आपल्याला महाभारताकडे जावं लागेल. महाभारत सर्वांना माहिती आहे. अधर्म धर्माची लढाई म्हणजे महाभारत. असत्य सत्याला तांत म्हणजे महाभारत. महाभारत हे शब्दामुळे घडायला महाभारत. 18 दिवस कौरव पांडवांचं युद्ध चाललं आणि हस्तिनापुरामध्ये अर्जुनाचं या ठिकाणी मनोधैर्य पूर्ण करण्यासाठी, अर्जुन युद्धासाठी प्रबोधवण्यासाठी अर्जुन गीता भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी ऐकवली.
की अर्जुन त्या गीतेमधलं मुख्य या ठिकाणी हे वचन आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे। जेव्हा आर्यवंश हिंदू धर्मावरती ग्लानी येईल तेव्हा युगायुगामध्ये ते अवतार घेईल। हो, हिंदू लोकांवरती ज्यावेळेस संकट येईल, ग्लानी येईल, हिंदू लोकांवरती हे दुराचारी दृष्ट ज्यावेळेस अत्याचार करायला सुरुवात होतील, हिंदू धर्मातल्या मंदिराचं ज्यावेळेस खंडित होईल, संहितेचं खंडित होईल, हो त्यावेळेस मी युगामध्ये अवतार घेईल। हो, आपण भारत या भूमीमध्ये जन्माला आलेले हे आपलं परमभाग्य। इटली, जपान, आफ्रिका, पाकिस्तान या भौगोलिक देशामध्ये आपण जन्माला आलो नाही, हे आपलं परमभाग्य। भारतामध्ये भाव आहे, भारतामध्ये भक्ती आहे, भारतामध्ये श्रद्धा आहे, भारत ही संतांची भूमी आहे। म्हणून संत वर्णन करतात काय, या सुखा कारणे जीव वेळावला वैकोट सोडो ती संता Oh,